आणि यानंतर एक दुःखद बातमी आहे। मुंबईमध्ये गणेश मूर्ती आगमन सोहळ्याला दुर्घटनेचं गालबोट लागलेलं आहे। भुलेश्वर सार्वजनिक मंडळाच्या मूर्तीचं आगमन सुरू असतानाच मूर्ती कोसळून झालेल्या या दुर्घटनेमध्ये 2 गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर अनेक जण जखमी सुद्धा या दुर्घटनेमध्ये झालेत। याचं कारण आहे खराब रस्ते। खराब रस्त्यांमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप सध्या केला जातो। नेमकं काय घडलं काल भुलेश्वरमध्ये बघूया। मुंबईतल्या भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्ती मंडपात नेताना झालेल्या दुर्घटनेत 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय। चिंचपोकळी परिसरातील बकरी अड्ड्यातील मूर्तिकारांच्या मंडपातून ही मूर्ती बाहेर नेत असतानाच मूर्ती अचानक समोरच्या लोकांच्या अंगावर कोसळली। 28 फूट मूर्तीखाली अनेक कार्यकर्ते अडकले। यात संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला। लावण्या गणेर, दिव्या गणेर, कुणाल काशीद, वैभव घेनंद, पवन चौरसिया हे जखमी झालेत। दुर्घटनेमागे अनेक कारणं सांगितली जातात। ज्या ट्रॉलीवर बाप्पांची मूर्ती विराजमान होती त्या ट्रॉलीचा रॉड नादुरुस्त होता, तसंच काही बोल्टही तुटले होते असं सांगितलं जातंय। गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मात्र झालेल्या प्रकाराला रस्त्यावरचे खड्डे कारणीभूत आहेत असा आरोप केलाय। तुम्ही जर संपूर्ण रस्ता पाहिलात मूर्ती येण्याचा तर संपूर्णपणे कुठेतरी इनबॅलन्स आहे। म्हणजे तुम्ही गिरगावच्या राजाच्या इथे म्हणजे निकतवारी लेनच्या इथे गेलात तर एक बाजू सिमेंटची बनवलेली आहे, एक बाजू डांबरी आहे, स्लोप आहे। परत तुम्ही जर मुंबई सेंट्रलच्या इथे पाहिलं तर कॉन्क्रिटीकरण केलं तर त्या सिग्नलच्या पॉईंटला ओबडधोबड रस्ता आहे आणि काही ठिकाणी तर स्पीड ब्रेकर देखील काढलेले नाहीत। तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच कंगोरे आहेत या सर्व बाजूला। तर त्या सर्व गोष्टींची कुठेतरी चौकशी व्हावी, मूर्तिकाराला ह्याच्यामध्ये दोषी पकडू नये अशी आमची मागणी आहे। गणेशोत्सव समन्वय समितीची बैठकच झाली नसल्यानं गणेश मंडळांच्या अडचणी कुणी ऐकल्याच नाहीत असं सांगून काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी थेट मुंबई महापालिका प्रशासनावर आरोप केलेत। महापालिकेच्या समन्वयकने बैठक घ्यायला पाहिजे होती, परंतु कारण असं आलं की मॅटर सबज्युडिस होता POPचा। अशा परिस्थितीत ते बैठक घेऊ शकले नाही। परंतु हा मुद्दा सोडला POPच्या मूर्तीचा, अन्य बाबीबाबत जर बैठकी झाल्या असत्या तर आम्हाला खड्ड्यापासून ते आपले हे जे आत्ताची घटना घडली या सगळ्या स्पीड ब्रेकर वगैरे जाडं हे याचं सांगता आलं असतं ना। सरकारनं झालेल्या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलंय। शिवाय या प्रकरणी मृतांचे नातेवाईक आणि जखमींना आवश्यक ती मदत करणार असल्याची ग्वाही दिली आहे। कोणाच्या जीवाचं मोल असूच शकत नाही, ते अमूल्यच असतं, पण परिवाराच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे। म्हणून एक आर्थिक मदत आमच्याकडून या परिवाराला आज आम्ही या ठिकाणी आमचं कर्तव्य आणि सेवाभाव म्हणून करू आणि जे जखमी आहेत त्यांनाही बरे पडोत हॉस्पिटलला जी मदत करता येईल त्याची आर्थिक मदत करण्याची भूमिका ही आमची राहील आणि त्या पद्धतीचे निर्णय आम्ही केलेला आहे। भुलेश्वर दुर्घटनेला जबाबदार व्यक्ती निश्चित करण्यासाठी एक चौकशी समिती नियुक्त करावी, तसंच या दुर्घटनेला जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येतेय। भाग्यश्री प्रधान, जय महाराष्ट्र, मुंबई।